पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे औषाधिक अपूर्णांकात रूपांतर. उदाहरणार्थ या ठिकाणी मी उदाहरण लिहिलेलं आहे 2.15/7. आता या ठिकाणी पूर्ण भाग 2 आहे आणि 15/7 आहे. याचे हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याचे अपूर्णांकामध्ये पण औषाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करायचं आहे. मग औषाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना आपण तो लिहून घेऊया संख्या 2.15/7. या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे औषाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना छेदाने पूर्ण संख्येला गुणायचं. या ठिकाणी छेद 7 आहे, पूर्ण संख्या 2 आहे, म्हणून 7 गुणिले 2 अधिक अंश त्याच्यामध्ये मिळवायचा. अधिक अंश किती आहे 15. छेद तसाच ठेवायचा भागिले, म्हणजे छेद तसाच ठेवला, छेद असताना छेद. आता 7 ने 2ला गुणलं, 7 दुणे 14 अधिक 15, छेद तसाच ठेवायचा आहे 7. मग उत्तर आले 15 आणि 14चं बेरीज येणार 29/7. आता